सातारा जिल्हा कारागृहात अत्याधुनिक किचनचे उद्घाटन कारागृह उपमहानिरीक्षक श्रीमती स्वाती साटे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या कार्यक्रमाला उपस्थित होते। सातारा जिल्हा कारागृहाच्या स्थापनेपासून या ठिकाणी जुन्या पद्धतीच्या स्वयंपाकघरात कैद्यांसाठी जेवण बनवले जात होते। मात्र जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून या ठिकाणी अत्याधुनिक किचन बनवण्यात आले। या नवीन स्वयंपाकघरात रोटी मेकर मशीन, आटा मेकर मशीन, कटिंग मशीन, गिरण, धान्य, भाजीपाल्यासाठी गोडाऊन अशी व्यवस्था करण्यात आली आहे। यावेळी उपमहानिरीक्षक श्रीमती स्वाती साटे यांनी कारागृहाची पाहणी करून इतर सुविधांची माहिती करून घेतली। म्हणजे ही खूप चांगली बाब आहे, कारण सुधारणा आणि पुनर्वसन आपलं ब्रीदवाक्य आहे। तर कैदी आतमध्ये आला की त्याचा छळ करायचा नसतो, तो ऑलरेडी शिक्षा भोगत असतो। त्याचाही सगळ्या गोष्टींवर जसा आपला अन्नाचा हक्क आहे चांगल्या अन्नाचा, तसा प्रिझनरचा पण आहे। जुनं किचन खूप कंजेस्टेड होतं, जुन्या पद्धतीचं होतं। आता हे आधुनिक किचन बांधून झालेलं आहे। मी आज सातारा जेलचं इन्स्पेक्शन पण केलेलं आहे। सगळा कारभार उत्तम रीतीने चाललेला आहे। विविध ॲक्टिव्हिटीज पाहिल्या। महिला विभागामध्ये त्यांनी आता शिवणाचा नवीन कोर्स सुरू केलेला आहे। इनर व्हील क्लबनी त्यांना शिवणकाम मशीन पण दिलेलं आहे। अशा रीतीने प्रिझनर्सना त्यांची स्ट्रॉबेरीची शेती पाहिली। खूप चांगले उपक्रम आहे। आणि किचन म्हणजे सगळ्यांना आपण अन्नपूर्णा देवी मानतो, तर सगळ्यांना चांगलं सुग्रास अन्न मिळो अशी सातारा टीमला माझ्याकडनं शुभेच्छा आहे। मॅडम, एक वेगळा प्रश्न असा होता की आता सध्या जागा जी आहे ती खरं तर कमी पडते सातारा कारागृहाला, तसं काय प्रस्तावित नियोजन प्रस्ताव केलेला आहे सातारा अधीक्षकांनी तसा, आणि आमचा पाठपुरावा पण चालू आहे। आणि साताऱ्याला एक सेंट्रल जेल लेवलचं कारागृह होणं अतिशय आवश्यक आहे, कारण आत्ता आमचं पुणे येरोड्याला आणि कोल्हापूरला खूप लोड येतो आहे। प्लस जागेअभावी आम्हाला इथे कैद्यांकरता जशा पाहिजे तशा इंडस्ट्री नाही स्थापन करता येतात, त्यामुळे कैद्यांना कामही मिळेल, त्यांचं खऱ्या अर्थाने पुनर्वसन होईल। त्यामुळे मोठ्या जागेकरता आमचा पाठपुरावा सुरू आहे।